तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यात भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। याच निवडणुकीमध्ये अकोला महानगरपालिकेत भाजपाला 80 पैकी 38 जागांवर घवघवीत यश संपादन करता आल्याने संपूर्ण जिल्ह्यात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। परंतु अकोला महानगरपालिकेत बहुमताचा आकडा गाठताना वाल्याने थोडीशी निराशाही दिसून येत आहे। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला 38, काँग्रेसला 21, शिवसेना उद्धव ठाकरे गट 6, वंचित बहुजन आघाडी 5, AIMIM 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागा मिळाल्या आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शहर विकास आघाडी यांनी एक अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे। या निकालानंतर अकोल्याच्या राजकारणात सत्तेची गणिते मांडली जात आहेत। बहुमतासाठी 41 जागांची गरज असताना भाजपाला केवळ 38 जागा मिळाल्यामुळे भाजप मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष नवे समीकरण तयार करणार या संदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, अकोला।